हवे असतील तर खातेदाराला घेऊन यावं लागेल. बँकेच्या जाचकटींमुळे एका भावाला मृत बहिणीचा मृतदेह असा खांद्यावर घेऊन यावं लागलं. मन सुन्न करणारी ही घटना घडलीये ओडिशात. बहिणीचा मृत सांगाडा घेऊन हा व्यक्ती भर उन्हात रस्त्यावरून चालतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सांगाडा खांद्यावर घेऊन चालणारा हा व्यक्ती कोण आहे? त्यानं असं का केलं? नेमकं काय घडलं? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. स्क्रीनवर आता तुम्ही जो व्हिडिओ पाहताय तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत दिसणारा हा व्यक्ती आहे जितू मुंडा. दियानाली गावचे रहिवासी असलेले जितू मुंडा यांनी बँकेच्या जाचकटींपुढे हार मानली नाही हे सांगणारा हा व्हिडिओ आहे. नेमकं काय घडलं पाहूया. जितू मुंडा यांची मोठी बहीण कालरा मुंडा यांचं 2 महिन्यांपूर्वी आजारपणामुळे निधन झालं. कालरा यांनी जनावरं विकून कष्टानं कमावलेले जवळपास 20,000 रुपये बँकेत ठेवले होते. ओडिशा ग्रामीण बँकेच्या मालीपोसी शाखेत कालरा यांनी अखेरची कमाई म्हणून 19,300 रुपये जमा केले होते. कालरा यांच्या मृत्यूआधी त्यांचे पती आणि मुलांचंही निधन झालं. त्यामुळे कालरा यांचा कोणताही वारस हयात नाहीये. निधनाआधी कालरा यांनी भाऊ जितूला बँकेतली रक्कम आणण्याबाबत सांगितलं होतं. त्यानुसार जितू मुंडा हे वारंवार बँकेत चक्रा मारत होते. पण बँक अधिकाऱ्यांनी जितू मुंडा यांना पैसे द्यायला नकार दिला. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तांत्रिक नियमांवर बोट ठेवत पैसे हवे असतील तर खातेदाराला प्रत्यक्ष घेऊन या असं वारंवार सांगितलं. तसंच बँक अधिकाऱ्यांनी पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बहिणीचं मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्र सादर करा असंही सांगितलं. पण मुंडा आवश्यक कागदपत्र सादर करू शकले नाहीत. जितू अशिक्षित असल्यानं त्यांना मृत्यू दाखला किंवा वारसदार नोंदणी यासारख्या कायदेशीर प्रक्रियांची माहिती नव्हती. पण त्यांचं म्हणणं ऐकायला बँक तयार नव्हती. अखेर त्यांनी एक भयानक पाऊल उचललं. जितू यांनी थेट स्मशानभूमीत जात मृत बहिणीचा सांगाडा बाहेर काढला. तो सांगाडा कपड्यात गुंडाळून जितू यांनी बँक गाठली. रखरखत्या उन्हात जितू यांचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पुढे जितू यांनी ओडिशा ग्रामीण बँक गाठली. बँकेच्या आवारात मानवी सांगाडा पाहून कर्मचारी आणि ग्राहकांची एकच तारांबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पाटणा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक किरण प्रसाद साहू यांनी बँकेत धाव घेतली. यावेळी जितू मुंडा यांनी पोलिसांना सगळी माहिती सांगितली. मी वारंवार विनंती करूनही तुम्ही तिला घेऊन यायला सांगितलं म्हणून मी आज तिला घेऊन आलोय असं जितू यांनी बँक कर्मचाऱ्यांबाबत तक्रार करताना पोलिसांना सांगितलं. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी जितू मुंडा यांची समजूत काढली. तसंच बँक अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. पोलिसांनी मध्यस्थी करत जितू यांना बहिणीच्या खात्यातील पैसे मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. आता जितू यांच्या मृत बहिणीचा तो सांगाडा पुन्हा सन्मानपूर्वक दफन करण्यात आलाय. तर कालरा मुंडा यांच्या मूळ वारसदाराचाही मृत्यू झाल्यानं कायदेशीर पेच निर्माण झाल्याचं समोर आलंय. मात्र आता जितू मुंडा हेच एकमेव दावेदार असल्यानं त्यांनाच कालरा मुंडा यांचे पैसे लवकरात लवकर मिळावेत असे निर्देश प्रशासनानं बँक अधिकाऱ्यांना दिलेत. आता जितू मुंडा यांना मृत कालरा मुंडा म्हणजे आपल्या बहिणीच्या खात्यातले बँकेतले पैसे मिळतीलही. पण माणुसकी मेल्याचं हे उदाहरण कुणी विसरू शकेल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.